नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट, श्री ज्योतिष वास्तु विज्ञानमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वास्तुशास्त्र या समज आणि गैरसमज या विषयाबद्दल आपण नवीन व्हिडिओ या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. कित्येक वेळा वास्तुशास्त्रातले दोष म्हणजे काय हेच लोकांना लक्षात येत नाही. मग ते दोष म्हणजे काय? आज गेली 15 वर्षांपासून आम्ही त्या गोष्टींवरती अभ्यास करत आहोत. अगदी जुने पुरातन जे ग्रंथ सांगितलेले आहेत, इव्हन मयमत आहे, मानसार आहे, वैवस्वत पुराण आहे, या सगळ्या विषयातून अभ्यास, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास दिलेला आहे आणि या विषयामध्ये अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच आज एक या वायव्य संदर्भात NW क्षेत्राशी संबंधित, वायव्य कोपऱ्याशी संबंधित आज एक केस स्टडी आम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, एक छोटासा हा जो प्रत्येक वास्तूमध्ये किंवा कुठल्याही कारखान्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्हाला हा चार्ट सगळीकडे पाहायला मिळेल. दिशा आणि उपदिशा पाहायला मिळतात. तर दिशा आणि उपदिशा पाहताना जर चुकीच्या दिशेमध्ये एखादं इन्स्टॉलेशन केलं असेल, धरून चला आता ही एक छोटासा कारखाना आहे. हा कारखाना इन्स्टॉलेशन करताना आम्हीच त्यांना पूर्ण इन्स्टॉलेशन करून दिला होता. कुठे कुठे काय काय करायचं. मार्बलची फॅक्टरी आहे. मार्बलच्या फॅक्टरीमध्ये कटिंग कुठे ठेवावं, त्याच्यानंतर जड वस्तू जे मार्बल आहेत ते कुठे ठेवावेत, त्यांच्या ऑफिसचं स्टाफ आहे, सेल्स ऑफिस आहे, मार्केटिंग ऑफिस आहे, अकाउंट ऑफिस आहे, ते कुठे कुठे असावं हे सर्व आपण त्यांना डिझाईन करून दिलं होतं. तर हा छोटासा कारखान्याचा डिझाईन आहे. तर त्या कारखान्याच्या डिझाईनमध्ये आपण त्यांना आधी सेल्स, मार्केटिंग या गोष्टी कुठे कुठे असाव्यात, मुख्य मेन मालक जे आहेत त्यांची केबिन कुठे असावी हे सर्व त्यांना आधी सांगण्यात आलेलं होतं. पण काही वेळेला गडबडीत काही गोष्टी विचारायच्या राहून जातात किंवा त्यांच्याकडून काही गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीत. तशीच एक या ठिकाणी सत्य घडलेली घटना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. एक छोटीशी कारखाना आहे आणि त्यांचा आम्हाला फोन आला की आम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे अँड वायव्य कोपऱ्यातील दोष काय असतात ते दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. इन्कम टॅक्सची नोटीस आलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं कुठलाही त्याच्यामध्ये दोष नाहीये, कारण नसताना ते आम्हाला दंड पडलेला आहे. तर त्याच्यावरती आम्ही त्यांना सांगण्यात आलं की बाबा तुम्ही एकदा चौकशी, खरंच सगळं ऑडिट व्यवस्थित करून बघा, तुमच्या सीएनना बोलून बघा. पण तरी ते म्हणाले नाही, आम्हाला हे कारण नसताना आलेलं दंड आहे. आम्ही जेवढा GST गव्हर्नमेंटचं भरणं होतं तो आम्ही सगळा भरलेला आहे आणि तरी आम्हाला दंड आलेला आहे. मग ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक या ठिकाणी वायव्य आणि पश्चिम याच्यामध्ये WNW नावाचा एक झोन आहे. WNW हा एक झोन आहे. तर या झोनमध्ये त्यांचा एक 2 महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे GST अकाउंटंट, GST साठी एक अकाउंटंट म्हणून त्यांच्याकडे एक नवीन स्टाफ भरण्यात आला होता आणि त्यांची दिशा त्यांनी या ठिकाणी बसण्याचा विषय या ठिकाणी केला होता. तर WNW हा जो झोन आहे ना, हा डिप्रेशनचा एरिया आहे. ऑफिस याच एरियामध्ये सगळीकडे ऑफिस असल्यामुळे त्यांना ती गोष्ट लक्षात नाही आली आणि WNW मध्ये त्यांचा GST अकाउंट जी करणारी व्यक्ती होती ती बरोबर WNW या डिप्रेशनच्या एरियात बसवण्यात आली. तसंच या एरियामध्ये त्यांचं छोटंसं शोरूम असल्यामुळे चुकीचे कलर सुद्धा या ठिकाणी अप्लाय झालेले होते. दंडाची नोटीस आली, त्याच्यावरती त्यांना बरंच मोठ्या प्रमाणात दंडाची नोटीस आल्यामुळे ते टेन्शनमध्ये होते. आम्ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं, बरोबर WNW हा जो भाग होता हा आम्ही त्या ठिकाणी शिफ्ट केला तो WSW मध्ये. या एरियामध्ये ही जागा या ठिकाणी काढून आम्ही या एरियामध्ये त्या व्यक्तीला शिफ्ट केलेले आहे. पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये GST ऑफिसर आहे ती स्वतः GST ऑफिसर यांच्या मेन मालकांना भेटून या सगळ्या गोष्टींची सेटलमेंट करून जो दंड लागला आहे तो दंड पूर्ण निघून जातो. तर बघा, एक छोटीशी चूक होती. चुकीच्या जागेत बसून काम करणे हे सुद्धा किती मोठं नुकसान देणारं असू शकतं हे सांगण्याचा आमचा या गोष्टीमधून मतितार्थ आहे. ते अकाउंट टॅली करणारी, GSTचं बिल काढणारी जी व्यक्ती होती त्यांची फक्त आम्ही पोझिशन बदलली आणि WSW हा सेव्हिंग्स अँड एज्युकेशनचा झोन आहे. या सेव्हिंग्स आणि एज्युकेशनच्या झोनमध्ये आम्ही त्यांचं बसायचं सिटिंग केलं आणि त्या ठिकाणी बसून त्या काम करत होत्या. पुढच्या 8 ते 15 दिवसात अत्यंत शुभ परिणाम आले. GST ऑफिसर येऊन त्यांचा जो काही दंड होता तो कमी प्रमाणात करून सेटल करून त्या गोष्टीचा यांना फायदा झाला आणि भविष्यामध्ये असं काही होणार नाही याचीही त्यांनी काळजी घेतलेली आहे. तर आपल्याही कारखान्यात किंवा आपल्याला सारखे दंड येत असतील, एखादा छोटा कारखाना असेल, दंड लागत असेल तर या WNW मध्ये आपलाही अकाउंटचं केबिन नाही ना
किंवा टॅली वगैरे जे करणारे लोक आहेत किंवा अकाउंट संदर्भात जे लोक आहेत त्या WNW मध्ये आपला स्टाफ बसत नाही ना, याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. असेच वास्तुशास्त्र संदर्भात आपलेही काही समस्या असतील, प्रश्न असतील, आपण दिलेल्या खालती नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. हीच माहिती वास्तुशास्त्र संदर्भात हीच माहिती देण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करत आहोत. धन्यवाद.